आता पाहूयात टॉप 9 राजकीय बातम्या। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीला भाजप नेते अनुपस्थित। सुनील तटकरे, उदय सामंत आणि शंभूराज देसाई बैठकीला उपस्थित होते। तटकरेंनी बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांशी फोनवरून संवाद साधला। पक्ष सोडावा लागला तरी चालेल, पण भाजपसोबत जाणार नाही, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। सध्या मी अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत, निंबाळकरांचं वक्तव्य। राज्यातील प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण झाले पाहिजेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकारी आणि कंत्राटदारांवर संतापले। पायाभूत सुविधांबाबतच्या वॉर रूम आढावा बैठकीमधील प्रकार। प्रत्येक प्रकल्पाची डेडलाईन ठरवूनच काम करण्याच्या आणि दर 3 महिन्यांनी आढावा घेण्याच्या सूचना। रोहित आर्याला ठोस आश्वासन हवं होतं, मात्र ठोस आश्वासन मंत्री किंवा संबंधित विभाग देऊ शकतं असं सांगितलं होतं। या प्रकरणामध्ये माझी चौकशी करू शकता, केसरकर यांच्याकडून स्पष्ट। रणजितसिंह नाईक, निंबाळकरांचं आव्हान मी स्वीकारतो, मेहबूब शेख यांचं ट्विट। पत्रकार परिषद घेऊन सर्व विषयांवर सविस्तर बोलणार, मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया। लोटेमधील प्रदूषणासंदर्भात योगेश कदम आक्रमक। पावसाचा गैरफायदा घेऊन प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करणार, योगेश कदमांचा इशारा। मनसे नेते संदीप देशपांडेंच्या आशिष शेलारांवर टीका। संदीप देशपांडेंकडून आशिष शेलारांचा आशिषुद्दीन असा उल्लेख। शेलारांनी मतदार यादीवरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर केली होती टीका। निवडणुका घेणं किंवा पुढे ढकलणं यासारखे अधिकार निवडणूक आयोगाला। निवडणुकांबाबत विरोधक राजकारण करू पाहतायत। आमदार गोपीचंद पडळकरांची मवियावर टीका। एकनाथ शिंदेंनी केलेल्या उठावावर पुस्तक होईल। 33 देशांनी एकनाथ शिंदेंच्या उठावाची दखल घेतली। चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। तर नीलमताईंनी शिंदेंना कार्यक्रमाला वेळेमध्ये आणलं। शिंदे दुपारी 4च्या कार्यक्रमाला पहाटे पोहोचतात। चंद्रकांत पाटलांचा शिंदेंना टोला।